नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर आज आपण नीटचे पूर्ण PYQs बघणार आहे वेक्टर्स ह्या टॉपिकचे. ओके, तर चला स्टार्ट करूयात. सो इफ फोर्स वेक्टर इज दिस अँड आर दॅट इज पोझिशन वेक्टर इज दिस, देन दिस स्केलर अँड वेक्टर प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड आर वेक्टर हॅव मॅग्नेट्यूड रिस्पेक्टिव्हली ॲज. ओके, तर पहिले आपल्याला विचारलं इथे स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय रे? डॉट प्रोडक्ट म्हणजे एफ डॉट आर विचारलं आहे. ठीक आहे, तर एफ वेक्टर काय? इट इज 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप, राईट. आणि आर वेक्टर आपला काय? इट इज 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 2k कॅप. ओके, यांचं डॉट प्रोडक्ट जर घ्यायचं असेल तर इट इज 2 इंटू 3 दॅट इज 6, 1 इंटू 2 दॅट इज 2 आणि मायनस 1 इंटू मायनस 2 दॅट इज मायनस 2. ओके ओके, प्लस 2, राईट. मायनस 1 इंटू मायनस 2 दॅट इज प्लस 2, सो इट विल बिकम 10. ठीक आहे, तर यांचं जे डॉट प्रोडक्ट येत आहे ते किती येत आहे? 10 येत आहे. तर इथे 10 बघा आपल्याला दोन ऑप्शनमध्ये दिसत आहे. त्यानंतर वेक्टर प्रोडक्ट फाइंड आउट करू. ठीक आहे, वेक्टर प्रोडक्ट कसं काढणार? एफ डॉट आर विच इज इक्वल्स टू दिस इज आय कॅप जे कॅप के कॅप. इथे काय येणार? आय कॅप एफ वेक्टर. ठीक आहे, एफ वेक्टरचे कोएफिशियंट इट इज 2, 1, -1. इथे येणार 3, 2, -2. ओके, सो दिस इज आय कॅप, this is -2, minus plus, so it is +2. Okay, plus sorry, minus j cap, right? -2 +2. Okay, minus j cap इथे येणार दिस इज -4 आणि हे +3. ओके, त्यानंतर प्लस के कॅप हे येणार दिस इज 4 -3. ओके, so this is cancel, so it will become प्लस जे कॅप, बरोबर. आणि इकडे बनेल प्लस के कॅप. ओके, सो प्लस जे कॅप प्लस के कॅप आहे. याचा जर मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, याचा मॅग्निट्यूड कसं काढणार? अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज अंडर रूट ऑफ 2. ओके, तर मॅग्निट्यूड येत आहे क्रॉस प्रोडक्टचं अंडर रूट 2 आणि स्केलर प्रोडक्टचं येत आहे 10. सो ऑप्शन इथे बघा सी करेक्ट आहे आपलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. सो द मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय रे? टॉर्क. एफ वेक्टर इक्वल्स टू दिस ॲट पॉईंट दिस अबाउट दिस पॉईंट इज गिवन बाय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचं आहे, सिम्पली टॉर्क वेक्टर. ओके, सो टॉर्क विच इज गिवन बाय, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. टॉर्क विच इज डिनोटेड बाय टाऊ. ओके, दिस इज गिवन बाय आर क्रॉस एफ. ठीक आहे, आर क्रॉस एफने आपण टॉर्क वेक्टर जे आहे ते फाइंड आउट करतो रे. ठीक आहे, आर वेक्टर इथे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आता, बरोबर. म्हणजे हा जर एक पॉईंट कन्सिडर केला, सी काय म्हटलं आहे की फोर्स कुठल्या पॉईंटला लागला आहे बघा? फोर्स लावला आहे आपण ह्या पॉईंटला, राईट. द मोमेंट ऑफ फोर्स ॲट दिस पॉईंट अबाउट दिस पॉईंट. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे आपला, ह्या पॉईंटच्या अबाउट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, फाइंड आउट करायचं आहे टॉर्क, आणि फोर्स ह्या पॉईंटला लागत आहे. सपोज हा जर पॉईंट पी कन्सिडर केला, हा पॉईंट क्यू कन्सिडर केला, तर पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2, -2, -2. ओके, आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत 2, 0, -3. म्हणजे हा जो क्यू पॉईंट आहे इथे फोर्स ॲक्ट होत आहे. ओके, तर इथे हा झाला आहे आपला आर वेक्टर, राईट. तर सर्वात आधी आपल्याला आर वेक्टर इथे फाइंड आउट करावं लागेल. कसं काढणार? इट इज 2 - 2 आय कॅप, बरोबर. त्यानंतर प्लस दिस इज 0 -2 जे कॅप, बरोबर. प्लस दिस इज -3 -2 के कॅप, राईट. सो दिस विल बिकम 0 अँड दिस इज प्लस 2 जे कॅप, राईट. आणि हे बनेल मायनस के कॅप. ओके, हा झाला आपला आर वेक्टर. ओके, हा झाला आपला आर वेक्टर. आता हा आर वेक्टर झाला, फोर्स वेक्टर गिवन आहे, आपल्याला क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर क्रॉस प्रोडक्ट कसा काढणार बघा आता. सो इथे आर क्रॉस एफ. ओके, सो वी नीड टू फाइंड आउट द डिटर्मिनंट. आर वेक्टर इट इज पहिले इथे येणार आय कॅप जे कॅप के कॅप. ठीक आहे, आय कॅपच्या खाली आय कॅपचं कोएफिशियंट आर वेक्टरचा काय? 0, त्यानंतर 2, त्यानंतर -1. आणि फोर्स वेक्टरचा काय आहे? 4, 5, -6. ठीक आहे, आता याला सिम्पली सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, सो दिस इज आय कॅप इन ब्रॅकेट, दिस इज -12 प्लस 5. ठीक आहे, मायनस जे कॅप, मायनस जे कॅप. इथे काय येणार? इट इज 0 -0 मायनस मायनस विल बिकम प्लस 4. ठीक आहे,
इट इज जे कॅप. ओके, प्लस के कॅपचं काय येणार 0 -8. ओके, सो इथे काय येते बघा -12 + 7 दॅट इज -7 आय कॅप. बरोबर, इथे येते -4 जे कॅप आणि हे येत आहे -8 के कॅप. म्हणजे -7 आय कॅप -4 जे कॅप -8 के कॅप हा आपला वेक्टर येत आहे. तर इथे ऑप्शन आपला डी करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय बघा, वेक्टर ए बी अँड सी आर सच दॅट ए डॉट बी इज इक्वल्स टू 0, ए डॉट सी इक्वल्स टू 0, देन द वेक्टर पॅरलल टू ए इज. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की ए डॉट बी इज 0, म्हणजे डॉट प्रोडक्ट जर 0 असेल म्हणजे दोघांमधला अँगल किती रे 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हा जर मी इथे ए वेक्टर कन्सिडर केला तर हा बी वेक्टर असेल. ओके, या दोघांमधला अँगल किती 90 डिग्री. ओके, सो याचा जो डॉट प्रोडक्ट आहे तो किती येणार 0, बिकॉज वी नो दॅट ए डॉट बी इज व्हॉट ए बी कॉस थिटा, आणि याची व्हॅल्यू आपल्याला 0 दिली आहे. हे 0 कधी होणार जेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू 0 असेल आणि कॉस 90 काय असते 0. ठीक आहे, सो दॅट्स वाय ए आणि बी वेक्टरमधला अँगल किती 90. त्यानंतर दुसरी कंडिशन दिली आहे ए वेक्टर डॉट सी वेक्टर. आता सी वेक्टर ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार, असा बाहेर असणार. हा सी वेक्टर असा बाहेर असणार, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, तर इथे पण हे पण कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, ए वेक्टर डॉट सी वेक्टर इक्वल्स टू 0. आता आपल्याला विचारलं आहे देन द वेक्टर पॅरलल इज ए, देन द वेक्टर पॅरलल टू ए इज. ओके, एला कुठला वेक्टर पॅरलल असेल हे फाइंड आउट करायचं आहे, ए क्रॉस बी. ओके, आता डायरेक्शन कशी काढतो आपण ए क्रॉस बीची, पुट युअर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ ए अँड कर्ल द फिंगर टुवर्ड्स बी. ओके, थंबची जिथे डायरेक्शन येणार ती आपली ए क्रॉस बीची डायरेक्शन असेल. सो ए क्रॉस बी जर आपण केलं सो थंबची डायरेक्शन आउटसाईड येणार, बट आपल्याला जे डायरेक्शन पाहिजे, जे थंबची डायरेक्शन पाहिजे ते एच्या अलॉंग पाहिजे. ते कधी मिळणार बघा, बी क्रॉस सी जर आपण केलं, बी क्रॉस सी जर आपण केलं. ठीक आहे, बी वरती आहे. ठीक आहे, क्रॉस सी म्हणजे बी म्हणजे हा वेक्टर झाला आपला, यू कॅन कॉल इट ॲज जे कॅप. ठीक आहे, आणि सी वेक्टर म्हणजे हा आउटसाईड कन्सिडर करू शकतो आपण के कॅप. ओके, जे कॅप क्रॉस के कॅप जर केलं तर आपल्याला काय मिळणार इथे आय कॅप मिळणार. सो दॅट्स वाय बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर जर केलं तर आपल्याला इथे याची जे डायरेक्शन आहे ते काय मिळणार अलॉंग ए वेक्टर. ओके, ए वेक्टरच्या अलॉंग म्हणजे आपण काय म्हणू शकतो की बी क्रॉस सी विल गिव्ह दी वेक्टर विच इज पॅरलल टू व्हॉट रे ए वेक्टर. ओके, सो दॅट्स वाय ऑप्शन बी इज करेक्ट. दिस इज नॉट करेक्ट, हे ऑप्शन सी क्रॉस बी असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Now, if magnitude of sum of two vector is equal to the magnitude of difference of two vector, then the angle between these two vector is. Okay, म्हणजे इथे a वेक्टर प्लस b वेक्टर याचं मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू ए वेक्टर मायनस बी वेक्टरचं मॅग्निट्यूड. ठीक आहे, असं जर असेल तर लक्षात ठेवा रे, थिटा डायरेक्ट 90 डिग्री असते. ठीक आहे, मी सॉल्व्ह करून पण दाखवतो तुम्हाला इथे. सो याचं मॅग्निट्यूड कसं काढतो रे आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos theta. Okay, which is equals to magnitude of a minus b, it is a square plus b square minus 2ab cos theta. ठीक आहे, स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर पण कॅन्सल होणार. सो 2ab cos theta विच इज इक्वल्स टू काय येणार -2ab cos theta. ठीक आहे, तर हे इकडे मायनसवाले टर्म इकडे आले तर काय मिळेल 4ab cos theta इक्वल्स टू 0. ठीक आहे, इक्वल्स टू 0 कधी होईल जेव्हा कॉस 90 असेल. ओके, सो 90 इज वॉट रे अँगल बिटवीन दिस टू वेक्टर. सो दॅट्स वाय ऑप्शन बी इज करेक्ट इयर. लक्षात ठेवा, हे डायरेक्ट कंडिशन लक्षात ठेवा. ओके, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर जर असेल तर अँगल किती येणार डायरेक्ट 90 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. Now, if vector A is this and B is this are the function of time, then the value of t at which they are orthogonal to each other. Orthogonal म्हणजे परपेंडिक्युलर. ठीक आहे, ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर. आता ऑर्थोगोनल म्हटलंय म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजेच काय रे, या दोघांचा जे डॉट प्रोडक्ट जर आपण घेतला ए वेक्टर डॉट बी वेक्टर हा काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. ठीक आहे, तर ए वेक्टर आपला काय बघा कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस साइन ओमेगा टी जे कॅप. ठीक आहे, डॉट बी वेक्टर आपला काय इट इज कॉस ओमेगा टी बाय 2 आय कॅप प्लस साइन ओमेगा टी बाय 2 जे कॅप. ठीक आहे, हा आपला वेक्टर आहे इथे. आता याचा डॉट प्रोडक्ट घेऊ म्हणजे काय येणार कॉस ओमेगा टी
इंटू कॉस ओमेगा टी बाय 2 बरोबर, आणि येणार प्लस साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी बाय 2 इक्वल्स टू 0, कारण हा डॉट प्रोडक्ट इक्वल्स टू 0 आपल्याला दिला आहे, ऑर्थोगोनल आहे म्हटलं ना, म्हणजे दोन्ही वेक्टरमधला अँगल जो असणार तो असणार 90 बरोबर. आता हे जे आपल्याला हा जो फॉर्म्युला इथे दिसतंय रे, हा कशाचा फॉर्म्युला आहे बघा, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. कॉस ए मायनस बी काय असते, इट इज कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्या जागी आपण काय लिहू शकतो बघा, कॉस ओमेगा टी मायनस ओमेगा टी बाय 2 इज इक्वल्स टू काय रे, 0 बरोबर. सो देअर फोर दिस इज कॉस हे काय बनेल, ओमेगा टी बाय 2 इज इक्वल्स टू 0. आता 0 कधी असेल, जेव्हा ओमेगा टी बाय 2ची व्हॅल्यू काय असणार आहे, पाय बाय 2 बरोबर ना, 90 डिग्री असेल. सो 2 विल गेट कॅन्सल, देअर फोर टीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते बघा, पाय डिवायडेड बाय ओमेगा. सो ॲट दिस व्हॅल्यू ऑफ टी वी कॅन से दी बोथ दी वेक्टर्स आर वॉट आहे, ऑर्थोगोनल, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट हिअर, पाय बाय ओमेगा इज करेक्ट. ओके, नेक्स्ट. आता हा क्वेश्चन बघा, वेक्टर ए अँड बी सच दॅट, ठीक आहे, सेम कंडिशन मी तुम्हाला सांगितलं, या केसमध्ये थीटा लक्षातच ठेवायचं आहे. असं जर असेल तर थीटा किती असणार, 90 डिग्री. ओके, सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, अ वेक्टर दिस इज परपेंडिक्युलर टू दिस, देन दी व्हॅल्यू ऑफ अल्फा इज. ठीक आहे, म्हणजे दोघांचं डॉट प्रोडक्ट इथे 0 करायचं आहे. ओके, 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 8k कॅप डॉट 4 इथे असं लिहितो मी, मायनस 4i कॅप प्लस 4j कॅप प्लस अल्फा के कॅप इक्वल्स टू 0 बरोबर. सो दिस 2 इंटू मायनस 4 मायनस 8, this 3 into 4 plus 12, and this is plus 8 alpha is equals to what is 0. So this is 4 plus 8 alpha is equals to 0. 8 alpha is equals to minus 4. Alpha is equals to minus 4 by 8, which is minus 1 by 2. So option B is correct. Alpha ची व्हॅल्यू किती असते पाहिजे, minus 1 by 2. Next question. A particle starting from origin 0, 0 move in a straight line in xy plane. Its coordinate in a later time are under root 3, 3. म्हणजे हा जर एक्स वाय प्लेन आपण कन्सिडर केला, इथनं पार्टिकल स्टार्ट झाला, एका सरळ लाईनमध्ये पार्टिकल मूव्ह करत आहे रे. ओके, आणि इथे कुठेतरी ॲट एनी टाईम टी ह्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट काय, अंडर रूट 3, 3 राईट. म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट हे जे डिस्टन्स आहे हे अंडर रूट 3 असेल, आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे याचं, 3. हा जर अँगल मी थीटा कन्सिडर केला, तर इथे टॅन थीटाची जी व्हॅल्यू आहे ते काय असते, टॅन थीटा अपोजिट अपॉन ॲडजसंट. ठीक आहे, याला मी लिहू शकतो रूट 3 इंटू रूट 3 डिवायडेड बाय रूट 3. दिस कॅन्सल, म्हणजे रूट 3 येते, म्हणजे टॅन थीटाची जी व्हॅल्यू आहे रे ते काय येते, रूट 3. देअर फोर थीटा किती येणार इथे, 60 डिग्री बरोबर. इथे बघा तेच विचारलं, ते पाथ ऑफ पार्टिकल मेक्स विथ एक्स ॲक्सिस बरोबर की नाही, हा एक्स ॲक्सिस झाला, हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल हा बनवत आहे, तर किती अँगल बनवत आहे, 60 डिग्री. सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज ए वेक्टर बी वेक्टर आर टू वेक्टर्स अँड थीटा इज द अँगल बिटवीन देम. हे कंडिशन आपल्याला गिवन आहे, व्हॅल्यू ऑफ थीटा इज. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी कसं काढणार, ए बी साइन थीटा विच इज इक्वल्स टू रूट 3 ए डॉट बी, म्हणजे ए बी कॉस थीटा. ठीक आहे, ए बी तर कॅन्सल झालं रे. साइन थीटा कॉस थीटाला इकडे घेऊन ना, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल्स टू रूट 3, म्हणजे टॅन थीटा इक्वल्स टू काय झालं, रूट 3. आणि टॅन थीटाची जर व्हॅल्यू रूट 3 असेल तर थीटा किती असतं रे, 60 डिग्री. सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 3 forces acting on a body are shown in a figure. To have the resultant force only along the y direction, the magnitude of minimum additional force needed is. ठीक आहे, तर सर्वात आधी अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये याला तर रिझॉल्व करून टाकायचं रे. तर पहिले 4 न्यूटनच्या फोर्सला रिझॉल्व करू. हा एक कंपोनंट येणार त्याचा, दुसरा कंपोनंट हा येणार. ठीक आहे, आता हा कंपोनंट काय बनेल, इट इज 4 cos 30. ठीक आहे, आणि cos 30ची व्हॅल्यू काय रे, रूट 3 बाय 2, म्हणजे 2 रूट 3 बनेल हा फोर्स, हा फोर्सचा कंपोनंट. ठीक आहे, आणि हा काय बनेल, इट इज 4 साइन 30, साइन 30 1 बाय 2, म्हणजे हे झालं 2. ठीक आहे, त्यानंतर 1 न्यूटनच्या फोर्सला रिझॉल्व करू. हा जो 1 न्यूटनचा फोर्स आहे याला रिझॉल्व करू. ठीक आहे, तर याचा एक कंपोनंट इकडे येणार राईट, आणि दुसरा कंपोनंट इकडे येणार.
हा कंपोनंट याचा काय बनेल, दिस इज 1 कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 1/2 झाला हा. ठीक आहे. आणि इकडे काय येणार, दिस इज 1 साइन 60. साइन 60ची व्हॅल्यू √3/2 √3/2. ठीक आहे. त्यानंतर हा जर अँगल इथे बघा, हा जर अँगल 30 असेल तर इथे हा पण अँगल 30 डिग्री बनेल, अपोजिट अँगल आहे. ओके. सो हा अँगल इथे 30 डिग्री. आता या 2 न्यूटनच्या फोर्सला पण रिझॉल्व करून टाका. एक कंपोनंट हा बनणार याचा, दुसरा कंपोनंट हा खाली येणार. ठीक आहे. तर 2 न्यूटनचा हा कंपोनंट काय बनेल, इट इज 2 साइन 30. बरोबर. साइन 30 इज 1/2. सो इट विल बिकम 1 हिअर. ओके. आणि इथे बनेल हा 2 कॉस 30. ठीक आहे. कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 म्हणजे 2 √3/2 म्हणजे हा झाला √3 इथे खाली. बरोबर. तर इथे आपल्याला काय म्हटलं आता क्वेश्चनमध्ये, जे आपल्याला रिझल्टंट फोर्स पाहिजे तो फक्त वायच्या अलॉंग पाहिजे, म्हणजे एक्सच्या अलॉंग नेट फोर्स आपल्याला 0 करायचा आहे. ठीक आहे. तर इथे काय दिसते, ह्या डायरेक्शनमध्ये एक्सच्या अलॉंग किती फोर्स आहे, 2 न्यूटनचा फोर्स आहे. आणि इकडे किती फोर्स आहे बघा, याचा एक कंपोनंट आला इकडे. ठीक आहे. आणि याचा पण एक कंपोनंट इकडे आला आहे. याचा कंपोनंट इकडे किती आहे, 1 न्यूटन. आणि याचा कंपोनंट इकडे किती आहे, हाफ न्यूटन. तर याला जर इक्वल करायचं असेल तर इकडे आपल्याला हाफ न्यूटन आणखी ॲड करावं लागेल. म्हणजे कितीचा फोर्स ॲड करावा लागेल आपल्याला, 0.5 न्यूटनचा फोर्स ॲड करावा लागेल, जे की आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. राईट. सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. द अँगल बिटवीन द वेक्टर ए अँड बी क्रॉस ए डॉट ए इज थीटा. द व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट ए बी क्रॉस ए डॉट ए इज इक्वल टू. ओके. आता याच्यामध्ये लेट से बी क्रॉस ए, बरोबर. सपोज हा जर बी वेक्टर आहे, हा जर ए वेक्टर आहे. ठीक आहे. सो बी क्रॉस एची डायरेक्शन कुठे येणार रे, आउटसाईड येणार. राईट. दिस इज द सिम्बॉल ऑफ आउटसाईड. बी क्रॉस एची डायरेक्शन कुठे येणार, आउटसाईड येणार. ठीक आहे. आता बी क्रॉस ए डॉट ए, हे बघा याची डायरेक्शन, हा जो वेक्टर आहे हा आउटसाईड येणार. ठीक आहे. हा आउटसाईड येणार, विच इज परपेंडिक्युलर टू ए, परपेंडिक्युलर टू बी. ठीक आहे. आता हा जो बी क्रॉस ए, दिस इज वॉट रे, बी क्रॉस एची डायरेक्शन आहे. बी क्रॉस ए आणि ए मधला अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणजे बी क्रॉस ए डॉट ए किती येणार, 0, कारण दोघांमधला अँगल किती आहे रे, 90 डिग्री. सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. दिस कंडिशन इज गिवन, द व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड हे आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे. सो आपल्याला कंडिशन काय दिली आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी म्हणजे ए बी साइन थिटा विच इज इक्वल्स टू √3 ए बी कॉस थिटा. राईट. सो ए बी कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा इक्वल्स टू √3. इथनं आपल्याला थिटा मिळाला रे 60 डिग्री. ठीक आहे. आता ए प्लस बीचं मॅग्निट्यूड विचारलं. ए प्लस बीचं मॅग्निट्यूड कसं काढतो रे आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 60. आणि कॉस 60ची व्हॅल्यू किती, 1/2. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी. राईट. हे अंडर रूट. सो इथे ऑप्शन ए करेक्ट दिसत आहे. राईट. ऑप्शन ए इज करेक्ट आहे. सिम्पल क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट. The vector sum of two forces is perpendicular to their vector difference. In that case the forces are. ओके. काय म्हटलंय बघा, वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस म्हणजे लेट्स से टू फोर्सेस आर F1 अँड F2. ठीक आहे. हे दोन फोर्स वेक्टर आहे. सो वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस, F1 वेक्टर प्लस F2 वेक्टर. राईट. द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस इज परपेंडिक्युलर टू वेक्टर डिफरन्स. आणि वेक्टर डिफरन्स जर आपण घेतला, F1 वेक्टर मायनस F2 वेक्टर. ठीक आहे. हे दोन्ही काय म्हटलं आहे, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर जर असेल तर यांचा डॉट प्रोडक्ट जो आहे तो काय यायला पाहिजे बघा, 0. ठीक आहे. आता याला सॉल्व करू. दिस इज F1 वेक्टर डॉट F1 वेक्टर प्लस मायनस F1 डॉट F2 प्लस F2 डॉट F1 आणि मायनस F2 डॉट F2. ठीक आहे. इक्वल्स टू 0. आता बघा, F1 डॉट F2 किंवा F2 डॉट F1 सेमच आहे, प्रॉपर्टी आहे स्केलरची, स्केलर प्रोडक्टची. ठीक आहे. सो इथे हे दोन तर झाले रे कॅन्सल. म्हणजे इथे मी लिहू शकतो F1 स्क्वेअर, दिस इज मॅग्निट्यूड, मायनस F2 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 0. सो देअर फोर
f1 square is equals to what रे f2 square. So we can say f1 is equals to what f2. तर आपण इथे काय म्हणू शकतो बघा आर इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड, म्हणजे जे दोन्ही फोर्सेस आहे ते त्यांचं जे मॅग्निट्यूड असेल ते काय असणार सेम असणार. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. 6 vectors A through F have the magnitude and direction indicated in the figure. Which of the following statement is true? ठीक आहे, तर इथे एक एक ऑप्शन आपण ट्राय करू रे. बी वेक्टर प्लस सी वेक्टर इक्वल्स टू एफ वेक्टर. हे बघा हा बी वेक्टर आहे. लेट्स से दिस इज अवर बी वेक्टर. ओके, प्लस सी वेक्टर हा आहे. तर यांचं जे रिझल्टंट आहे ते इकडे यायला पाहिजे, बरोबर. बट इथे काय म्हटलं आहे रे, एफ वेक्टर बघा आपल्याला इकडे दिलं आहे, हे डायरेक्शन दिली आहे. सो दिस इज नॉट करेक्ट. त्यानंतर हे चेक करू, डी वेक्टर कुठे आहे, हा डी वेक्टर आपला वरती आहे, राईट. प्लस सी वेक्टर पुढे आहे, हा आपला सी वेक्टर. रिझल्टंट इकडे यायला पाहिजे, बट अगेन एफ वेक्टर इकडे आपल्याला दिलं आहे. सो दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. ओके. त्यानंतर ऑप्शन सी चेक करू, डी वेक्टर प्लस ई वेक्टर याचं पण रिझल्टंट बघा इकडे आहे. सो रिझल्टंट जे आहे एफ वेक्टर जे म्हटलं आहे ते ह्या डायरेक्शनमध्ये आहे. सो अगेन दिस इज नॉट करेक्ट. हे चेक करू, बी वेक्टर. ओके, दिस इज बी वेक्टर प्लस ई वेक्टर. याचं जे रिझल्टंट आहे ते इकडे आहे, बट आपल्याला हा एफ वेक्टर दिला आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. आता इथे जर मी मायनस एफ वेक्टर लिहिलं रे, म्हणजे हा जो एफ वेक्टर आहे आपल्याला गिवन, त्याची डायरेक्शन हे आहे. मायनस एफ हा एफ वेक्टर झाला ना, मायनस एफ वेक्टरची डायरेक्शन हे असणार, म्हणजे हा माझा झाला मायनस एफ वेक्टर. म्हणजे अशी जर काही कंडिशन असती, बी वेक्टर प्लस ई वेक्टर इक्वल्स टू मायनस एफ वेक्टर. सो हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन आपलं करेक्ट आला असतं आहे. ठीक आहे. थँक्यू गाईज. दिस इज दी ऑल क्वेश्चन्स फ्रॉम नीट. ओके.